ताकवड्या किंवा सुरळीच्या वड्या ज्याला म्हणतात ते आपण आज करणार आहोत। त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेले आहे। 1 वाटी चणा डाळ पीठ, हळद, हिंग, 1 चमचा मैदा, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, 1 वाटी दही आणि 2 वाटी पाणी असं आपण मिश्रण घेणार आहोत। हे मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रण आपण एका ॲल्युमिनियमच्या तरसाळ्यात काढून घेतोय आणि मंद गॅसवर आता आपण ते गुठळ्या होणार नाही असं शिजवणार आहोत। गॅस मंद करून आपल्याला आता हे मिश्रण शिजवायला ठेवायचं आहे। शिजवताना एक आपण नीट चांगल्या पद्धतीने बघायचं आहे, ते म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही। सतत ढवळत राहायचंय। मिश्रण हळूहळू घट्ट होतंय। सतत हलवत राहायचं म्हणजे ह्याच्या गुठळ्या होत नाहीत। गुठळ्या होणार नाहीत याची दखल आपल्याला घ्यावी लागते, सतत हलवावं लागतं। हे आता मिश्रण तयार होत आलेलं आहे। आता आपण हे आपल्या जो ओटा असतो, संगमरवरी असेल किंवा मार्बलचा असेल, कुठलाही असेल, त्याच्यावर छानपैकी आपण पातळ पसरवून घेऊ। हे बघा, हे मिश्रण असं थोडंसं तळसायला चिकटून सुटायला लागलं की समजायचं की आपलं मिश्रण योग्य झालेलं आहे। आता आपण ते पसरवून घेऊ। हे बघा, आता आपण हे मिश्रण असं छानपैकी इथे पसरवून घेऊ। जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ पसरवायचं आपल्याला। गरम गरम असताना पसरवायचे म्हणजे ते छान पसरतं। सुरुवातीला खूपच गरम असल्यामुळे आपण चमच्याचा उपयोग केला, पण थोडं थंड झाल्यावर आपण हाताने असं छान एकसंध पसरवून घेऊ शकतो, ज्याच्यामुळे वड्या खूप छान पडणार आहेत। तोपर्यंत ह्याच्यावर द्यायची जी फोडणी आहे ती आपण तयार करू। आता आपण यावर टाकण्यासाठी फोडणी करत आहोत। आपण पहिलं तेल तापायला ठेवलेलं आहे। एक महत्त्वाची म्हणजे एक छान तुम्हाला टिप देतो की तेल गरम करावं, गरम केल्यानंतर ते बंद करावं आणि मग त्यावर फोडणीचं साहित्य टाकावं, जेणेकरून फोडणी आपली करपत नाही। तेल योग्य तापलेलं आहे। आता आपण त्याच्या खालील गॅस बंद करूयात। आता आपण त्यात फोडणीचे साहित्य घालूयात। सर्वप्रथम मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात जिरं टाकावं, थोडंसं हिंग आणि बारीक केलेला कढीपत्ता। आता ही फोडणी आपण यावर अशी छानपैकी पसरवून घेऊ सगळीकडे। त्यानंतर खोबरं आणि कोथिंबीर पसरवून घेऊ।
छानपैकी फोडणीचा खमंग वास सुटलेला आहे. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला हा अनुभव येणारच आहे की फोडणीचा खमंग वास. आता आपण त्याला अशा चिरा मारून घेऊ जेणेकरून आपल्याला सुरळीच्या वड्या गोल करता येतील. चला तर आता ह्या सुरळीच्या वड्या आपण गोल गोल काढून घेऊ अशा पद्धतीने. बघा, थोडासा मैदा टाकल्यावर ह्या सुरळीच्या वड्या, ताकवड्या ह्या तुटत नाही, सुंदरपैकी गोल निघतात, कुठेही मध्ये तुटत नाहीत. चला, आज आपल्या सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. ते आपण तर चव घेऊन बघू. वा, मस्त झालेत. चला तर तुम्ही पण प्रयत्न करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्यापुढे येणारे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकतात. धन्यवाद.